होतं की देशमुख कुटुंबियांनी काल भगवानगडावर महंतांची भेट घेतली आहे, त्यानंतर आता महंतांनी नवी भूमिका घेत देशमुख कुटुंबियांच्या पाठीशी असल्याचं मला त्यात पडायचं नाही, पण न्यायालयाने आणि कायद्याच्या बाबतीत ज्यांना आदर आहे त्या सगळ्यांचा पोलीस, न्यायालय आणि कायद्यावरती विश्वास ठेवून काम व्हावं असं माझी भूमिका आहे. काल तुम्ही रोखोक मध्ये म्हटलात अजित पवारचं धोरण तुम्ही सांगितलं. अजित पवारांना जनरल मंच, अमित शहाच्या जनरल मंच यादीत यायचं आहे. त्यांच्या मर्यादा त्यांनी ओळखलेल्या आहेत आणि म्हणून ते जवळ जातात, एकनाथ शिंदेपेक्षा जवळ जातात भाजपच्या किंवा फडणवीस. उद्धव ठाकरे साहेबांचं काय म्हणणं आहे की कॅबिनेटमध्ये सगळ्यात रिजनेबल मंत्री सहकारी कोण असेल तर ते अजित पवारजी होते. अजित पवार हे अभ्यासू होते असं उद्धवजींचं म्हणणं आहे. अजित पवार हे भरोशाचे सहकारी होते. अजित पवार हे अनेक कामं सहज मार्गी लावत होते कॅबिनेटच्या माध्यमातून, हे त्यांचं म्हणणं आहे. आणि एखाद्याला आपल्या मर्यादा कळल्या, रिंगण कळलं, रेषा कळली की तो यशस्वी होतो आणि शांतपणे काम करू शकतो. अजित पवार यांना सध्या मुख्यमंत्री व्हायचं नाही असं मला दिसतंय. अजित पवार यांनी आपल्यावरचं जे कारवाईचं बालंट आहे ते दूर करून घेतलं, पक्षांतर करून. आणि अजित पवारांनी आपली 1000 कोटीची संपत्ती आहे ईडीच्या ताब्यातली किंवा इन्कम टॅक्सच्या ताब्यातली ती सोडवून घेतली. माणसाला यापेक्षा आणखीन काय हवं असतं राजकारणामध्ये. पण एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात असतानाही मुख्यमंत्री व्हायचं होतं आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात असतानाही त्यांना मुख्यमंत्री व्हायचं आहे. हा दोन नेत्यांमधला फरक.